हॅलो हॅलो नमस्कार. गुरुच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता मी दवाखान्यात आली. दवाखान्यात सकाळी गेली होती. डॉक्टरनं चेक केलं, ECG सांगितली, रिपोर्ट सांगितला. बोलले नॉर्मल आहे. मी बोलले दुखते का नॉर्मल? तुम्ही बोलले की मग हार्टच्या डॉक्टरला दाखवा. ते हार्टचे डॉक्टर बोलले की 2-4 नंतर येते. 2-4 नंतर आम्हाला टाईम नव्हता ना. आणि आज आम्ही घराच्या बाहेर व्हिडिओ काढतो. अंदर झोपेला बाहेर बसलो आम्ही व्हिडिओ काढला. आणि मी हे बनवलं आणि थंड ठेवू शकतो. हळूहळू. हॅलो, मी स्कूलवरून आल्यानंतर मम्मीला किचनमध्ये पाहिलं, बाथरूममध्ये पाहिलं, नाही मिळली. त्याच्यानंतर बेडरूममध्ये पाहिलं. जेव्हा बोलला जे सोचत नाही मिळली मम्मी. अरे मम्मी दवाखान्यात गेली होती, मिळेल कशी बताव? दवाखान्यात गेली होती ना. दुसरी गोष्ट हा तो आला, दवाखान्यात तो शाळेतून आला बरोबर मला विचारते मम्मी कुठे गेली. तो सेम सगळ्यासारखं आहे की सेम घरी आल्याबरोबर मग नंतर मी शाळेतून आल्यानंतर मम्मीसाठी हे बनवलं. मतलब ते घरामध्ये पेपर टाकताना वाचायचे पेपरनं बनवलं. न्यूजपेपर का त्यानं बनवलं. मम्मीची किस्मत लय चांगली आहे. मम्मीची किस्मत हे आहे की मम्मीसोबत हा खेळ घेतला. मम्मीला म्हणलं की मम्मी एक कलरची एक नंबर चूज कर. मम्मीने 1 नंबर नाही 2 नंबर चूज केला. हां, नंतर वापस असं करायला लागलं. त्याच्यानंतर म्हणलं वापस 1 नंबर चूज कर मम्मी. तर मम्मीने 7 नंबर चूज केला. नंतर असं करून म्हटलं की एक कलर चूज कर. मम्मीने हा रेडला पिंक समजून हा पिंक चूज केला. मी म्हटलं रेड आहे. नंतर हा 7 नंबर आहे ना, या पर्चीला असं खोलून पाहिलं. मम्मीच्या जवाब काय निघला तुम्ही खुदच पा. पिग यानी की सुअर. नंतर मम्मी बिमार होती तरी पण मी शाळेत गेलो कारण की मला नंतर मम्मीला थोडं बरं वाटत होतं तेव्हा गेलो. नाही तर मग सगळे म्हणतात स्कूल जाय. अरे नाही जाणे इंसान दे प्रेशर देते इंसान म्हणे की मम्मी तू तिकडे दवाखान्यात गेल्यानंतर दवाखान्यातून येताना काय आणलं? केळं. हां, केळं आणले, गोळ्या औषध आणले. म्हटलं एक जाताना तुम्ही काही खायला नव्हतं. गर्दी किती होती बेटा माहिती आहे? एवढी गर्दी की बसलं गेली. 2 तास लागले लाईनमध्ये भरायला, पण नाही नंबर तरी पण. त्याच्यानंतर केळे मिळले. त्याच्यानंतर सगळा दवाखाना केल्यानंतर बाहेर नाही गेली. बाहेर स्टॉल होते फ्रूटचे दुकान होते ना, गाडी होती ना, त्या गाडीवर काय फ्रूट होते? आंबे नाही, ते नाही तुम्ही म्हणता ना की हे टी शर्ट का घालतो, तर त्या टी शर्टमध्ये सारे रंग येतात म्हणून मी घालतो. कुठला कलर घालायचा? मग तो सर्वच कलर घालायचा. अँड कोणाला माझी भाषा समजून येते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मम्मीने ते माझ्यासाठी बनाना आलते, ते बनाना मी खाल्ले. आणि त्याच्यानंतर मी जो होमवर्क केलता ना घरी काल का तो स्कूलमध्ये चेक केला आज. हां,
बरं झालं ना, काल ते टीचर मॅडम मम्मीनं शिकवलं थोडं शिकवलं की होते ना क्लिअर. पण मी ते म्हणाल तर मी त्याची एक व्हिडिओ पण टाकलती ज्याच्यामध्ये मी म्हणत होतो की मी होमवर्क नाही करीन. घरवाले फोर्स करून 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 पुरा होमवर्क करूनच घेतला. अच्छा, थोडं केलं ना बेटा, रोज होऊन जाते माहिती आहे का. तुम्ही हे डिसाईड करेल की आज मी होमवर्क नाही करीन. आणि मी आज डब्यामध्ये पुरी अँड शेजवान चटणी नेलं होतं. तुम्ही काय नेता कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी माझ्या दोस्तसाठी एक डायरी बनवली आहे. कंप्लीट झाली. मतलब त्याची ड्रॉइंग एवढी खास नाही आहे. काहीच नाही लिहिलेलं आहे. फक्त एवढं लिहिले. मागच्या साईडनं गोजो लिहिलेला आहे आणि पुढच्या साईडनं गोकू लिहिलेला आहे. त्याच्या का डायरी. तो आल्याबरोबर विचारते ना, मम्मी कुठे गेली तुम्ही आल्याबरोबर रडतेस तो. मी त्याला घेऊन नाही गेली ना कुठे, मी एकटी गेली ना बरे रडते की तुम्ही गेली, तुम्हाला सांगून नाही गेली, बरे घेऊन नाही गेली. अँड ही बात सच्ची आहे. आणि मम्मी सांगते काय काय झालं माझ्या स्कूलमध्ये. आणि आज काय झालं की माय छोड़ो यार की आज काय झालं, माय दुसऱ्या दोस्त एवढी चांगली 3D ड्रॉइंग काढते. त्यांनी दुसऱ्याची ड्रॉइंग काढली, माय नाही काढली. मी ना छोड़ो यार, तुम्हें नहीं बताता हूँ. अँड तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटते कॉमेंटमध्ये सांगा. कोणाला माझी भाषा समजमध्ये येते हे पण कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचं नाव काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अँड तुम्ही कोणत्या क्लासमध्ये पढ़ताय पण नक्की सांगा कॉमेंटमध्ये. अँड तुम्ही माझी व्हिडिओ कोणत्या जगानं पाहता हे पण कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अँड बाकीचे मम्मी सांगते. अँड मी इथपर्यंत पोहोचलो पण याच्या पुढे येऊ नाही शकत. आणि ते आमच्या तिकडे कोरपटचं झाड आहे. आम्ही निलय झाडे खेळलं आहे. मम्मी दाखव. अँड हे मम्मी हे कशाचं झाड आहे? कोरपडचं आहे. कोरपडचं. आणि इथं काटतेस ते पण कोरपडचं आहे. आणि हे कशाचं आहे? कढीपत्ता. आणि हे अननस. तुला आवडते ते खायला? अजून पेड़ केला तिकडे तिकडच्या साईडनी आहे. आमचं अननसचं तुम्हाला दाखवतो. थांबा ब्रेक घ्या. हा ते तिकडे आणि आमचे चपला महान चपलाचं झाड, मतलब चपलाचं कपाट. आणि हे दादाजी की सायकल ज्याच्या ते कामाला जाता रात्री. आणि मी इकडे चढलो. मी सांगतो ना आमची माझ्याकडून आवाज याद नाही येते. बॅलन्स चालू तुम्ही खाली उतर पडशील लागेल. हा येतो. जादू मला तर जादू व्हिडिओ मम्मीने म्हणायला होतं ते कपाट आहे ना हे पुस्तक आहे रे ते त्याचे पुस्तक. चेन आहे ज्याच्या आम्ही असं लटकतो. आणि ते इथं ते जे आहे ना ते दादांची चेन आहे सायकलची.
तिथं दादा सायकल बांधतात मेरे दादाजी. And तुम्ही तुमची सायकल कुठं फिरता कॉमेंटमध्ये नक्की सांगा. And तुम्ही कोणत्या स्कूलला जाता हे पण कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आमची व्हिडिओज कशी वाटते ते कॉमेंटमध्ये. व्हिडिओमध्ये मी आणि मम्मीच असते, मतलब कवा मी नाही असतो. मम्मी बाहेर जायला असते तेव्हा मम्मी व्हिडिओ काढते. तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्हाला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणे की आमची न्यू व्हिडिओ आली तर तुमच्याजवळ पोचली पाहिजे. खेळासाठी माझ्याजवळ कोणी आहे नाही मम्मीच्या अलावा. मम्मी बिमार आहे म्हणून पप्पासोबत WW. अँड आम्हाला लाईक सबस्क्राईब करा अँड व्हिडिओ एंड. तुमचा दोस्त तुमच्याजवळ कधी बसेल आहे का? तुमचे जेवढे बी मित्र असतील ते तुमच्या समोर नाही तर जवळ बसेल आहे. आज माझी किस्मत चांगली होती की माझे दोन्ही दोस्त माझ्या बगलमध्ये बसेल आहे. आणि मी इकडच्या साईडला खुली जगह जेणे की छुट्टी झाली की सुपरमॅन आम्हाला लाईक सबस्क्राईब व्हिडिओ झाली. अँड मी एक डान्सचा व्हिडिओ टाकीन यूट्यूबवर, तो जाऊन नक्कीच पाहिजे. कालची मी एक डान्सचा व्हिडिओ टाकीन तो जाऊन नक्की पाहिजे. आणि व्हिडिओ एंड झाली खतम. मी आता चुटकी वाजून मी चुटकी वाजून व्हिडिओ एंड 1 2 3